कविताजी बघा, एनटीए जेव्हा आणलं आणि जेव्हा एनईपी पण आणलं 2020 मध्ये, तर एक व्यापक चर्चा देशभरात झाली होती. सगळ्या लोकांचे त्याच्यात ओपिनियन घेतल्या गेले. आणि मला असं म्हणायचं आहे, अमोलजी आता नंबर सांगत होते, एक स्टॅटिस्टिक्स नाही आहे, हे विद्यार्थ्यांचं भविष्य आहे. कोणचे पेपर फुटले, काँग्रेसच्या काळात किती फुटले, इकडे किती फुटले, हा काही विषय आजच्या चर्चेचा नाही राहिला पाहिजे. आज तुम्ही आणि आम्ही जेव्हा शिकलो त्याच्यानंतर आज जो तुम्ही क्लासेसचा मुद्दा काढलेला आहे, आज शिक्षणाचा बाजार लोकांनी केलाय क्लासेसच्या संदर्भात, तर तो महत्वाचा मुद्दा आहे. आणि दुसरं कसं आहे, एनटीएने जी सिस्टीम लावलेली आहे ती सिस्टीम, आपण हे म्हणू शकतो की सिस्टीम परफेक्ट आहे, पण त्याचं जे इम्प्लिमेंटेशन होत आहे त्याच्यात जर क्रिमिनल एलिमेंट्स घुसतात किंवा क्लासेसचा काही त्याच्यात हात असेल किंवा काही माफिया टोळी असेल, त्यांना हुडकून काढून त्यांना बाहेर काढण्याची गरज आहे. आज कदाचित जर सरांनी सांगितल्याप्रमाणे आपल्याला काही रिफॉर्म्स करायचे असतील तर निश्चितच सरकार ते करायला तयार आहे. पण आज एखादा क्रिमिनल त्या एखाद्या सिस्टीमला जर बायपास करण्याचा प्रयत्न करतोय, याचा अर्थ नाही ती सिस्टीम बेकार आहे. त्या क्रिमिनलला आपल्याला पकडावं लागेल आणि त्याला शिक्षा द्यावी लागेल. त्याच्यामुळे मला असं म्हणायचं आहे की आज देशभरात जे विद्यार्थी आहेत त्याच्या शिक्षणात सगळ्या पालकांनी पण विचार केला पाहिजे, कॉलेजेसनी विचार केला पाहिजे की हे जे म्हणजे एक जे ट्युशन क्लासेसचं प्रस्थ आहे त्यांचे पानभर जाहिराती होतात. आणि हे आज काही 10 वर्षातला प्रकार नाही आहे, हे गेल्या 20 वर्षापासून हळूहळू ट्युशन क्लासेसचं महत्व वाढत गेलं, त्यांच्यात कटथ्रोट कॉम्पिटिशन होत गेली आणि नंतर स्टुडंट पण त्या प्रेशरमध्ये येत गेले आणि क्लास चालवणारे पण त्याच्या प्रेशरमध्ये येत गेले. तर मला असं म्हणायचं आहे की आज आपले स्ट्रक्चरल रिफॉर्म जर काही करायची गरज असेल तर आज केंद्रातलं असेल किंवा राज्यातलं सरकार असेल, आम्ही त्याच्यासाठी ओपन आहे. पण मला असं कुठेतरी म्हणायचं आहे की सिस्टीमच्या याच्यात क्रिमिनलनी जर काही त्याला हे केलं तर आपण त्या सिस्टीमला दोष देण्यापेक्षा त्या क्रिमिनलला शोधून काढणं जरुरी आहे.